Very warm welcome to नवनाथ sir. नवनाथ सरांची थोडक्यात ओळख करतो शॉर्ट मध्ये. नवनाथ सर इज MBBS. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असतं ना, इन्स्पिरेशन फॉर मेनी पीपल. काय असतं बऱ्याच मनात एक असतं की मी पास नाही झालो तरी सुद्धा चालेल, काय हरकत नाही. या माणसाचा प्रश्न, या माणसाची जेन्युनिटी, या माणसाची सिन्सिअरिटी एवढी जास्त आहे की तो पास झाला तरी मला सुद्धा सफिशियंट आहे. ही नवनाथ सर. त्यांचं ते पास झाल्यानंतर खूप लोक बरंच तयार होईल की चला सर पास झालं म्हणजे आपणही पास होऊ शकतो. सो instead of taking more of your time, sir is IAS, Indian Administrative Service, which we time called as unparalleled service in the history of the world. त्याच्या इतिहासामध्ये unparalleled, त्याला कोणती समांतर सर्व्हिस नाही अशा सर्व्हिसेस सर इज पार्ट अँड पार्सल. सर खूप मोठं स्ट्रगल करत आलेली आहे सरांच्या गावाला. आजही पाणी नाही, आजही पाऊस पडला की चारी बाजूला पाणी वेगळं जातं. इज फ्रॉम दॅट पर्टिक्युलर बॅकग्राऊंड. ते स्वतः तुम्हाला सांगते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विल क्लॅरिफाय युअर डाऊट्स. जे असतात खूप असं हवा जी असते ना डोक्यात की आपण आलोय, ज्ञात आलोय, आपण पास करतो आपण पासच होणार. सो आय वेलकम सर अँड आय रिक्वेस्ट अवर स्टुडंट. ही आपली विद्यार्थ्यांची चळवळ आहे. आय रिक्वेस्ट अवर स्टुडंट टू प्लीज वेलकम सर. सरासोबत फोटो. थँक्यू सर. यावर्षी जे UPSCची सिलेक्शन झालं, दॅट मीन्स दी ॲड ऑफ 2015, मला IAS ते सर्व्हिस अलोकेट करण्यात आलेली आहे. आणि जे स्टेट केडर आहे इट इज गुजरात. बऱ्याचदा प्रश्न असा पडतो की आमच्यासारखे लोक येतात, नेमका त्याचा पर्पज काय असतो, तुमच्यासमोर बोलतात, नेमकं कशासाठी करायचं. बऱ्याचदा असं इम्प्रेशन क्रिएट होऊ शकतं की या लोकांना स्वतःची ॲडव्हर्टाइजमेंट करायची इच्छा असते, थोडंसं नाव लोगो कौतुक करून घ्यायची इच्छा असते. पण खरं सांगायचं तर असं काही नसतं. कारण माझ्यासारखी जी मुलं बराचसा संघर्ष करून, धडपड करून स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतात, त्यांच्यासाठी खरं पाहिलं गेलं तर नाव, प्रसिद्धी ह्या गोष्टी योगानंच येतात. त्यामुळे स्पेशली असं काय कुठेतरी जाऊन करायला पाहिजे अशी काही परिस्थिती नसते. पण तुमचा असेल तर तुम्ही यायचं कशासाठी? तुमच्या स्वप्नात तुम्हीच नसतात, घर असतं, वडील असतात, काही असतात, गरज नाही तर गाव असतं, गावामध्ये माहीत झालेलं असतं, घर आणि करायचा तालुका आणि जिल्हा जर त्यामुळं तुमचं स्वप्न तुमचं नसतं, त्याच्यामध्ये बरेचसे पार्टनर असतात. अशा प्रकारचं स्वप्न जेव्हा आपण पुण्यामध्ये येतो, बऱ्याचदा असं होतं की युट्यूबवर व्हिडिओ पाहायला जातो. माझ्याकडे मुलाचं काम एवढंच असतं, जी परिस्थिती आहे, जी शासकीय परिस्थिती आहे, त्यानंतर ही परीक्षा पास करताना अडचणी येतात, याबाबत आपल्याला सांगतात. त्या अडचणी म्हणजे फक्त अभ्यासातच अडचणी नसतात, वैयक्तिक आयुष्यामध्ये अडचणी त्या ठिकाणी काय होतं. आणि त्यामुळं अशा गोष्टींचा अंदाज तुम्हाला यायला हवा. आणि माझ्यासारख्या मुलांनी जेवढे सक्सेसफुल कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी त्या अडचणी काढल्या, त्या अडचणी आयुष्यात निघून नये. तू आल्या तर कमी आल्या, म्हणजे समोर आलं की तुम्हाला त्या विषयीचं पर्टिक्युलर ओरिएंटेशन हवं, एवढं त्या मागतो. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मी माझी स्टोरी सांगतो. मी MBBS मध्ये ग्रॅज्युएशन आहे, 2009ला मी पासआउट झालेलो. पण सोलापूरमध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं असल्यामुळं त्या ठिकाणी कुठला तसा काही क्लास नव्हता, असं सांगणार नव्हतं की तुला UPSC करायचं, MPSC करायचं. तर अशा पद्धतीने प्रिपरेशन तर सांगायचं तर माझं ओरिएंटेशन असं होतं MBBS मध्ये परीक्षा बनवतात. तर सांगायचं मला तेवढे अवेअरनेस नव्हतं ज्यावेळेस मी MBBS करत होतो. एवढंच काय की ज्यावेळेस मी लास्ट इयरमध्ये MBBSचा विचार करायला आलो की आता आपल्याला UPSC द्यायचं आहे, आपल्याकडे मार्गदर्शन नाही. सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम माझ्यासमोर मार्गदर्शनाचा होता. तुम्ही तरी आज एक IAS अधिकारी पाहता आणि मी त्या दरम्यान न्यूजपेपरमधून किंवा मॅगझिन्समधून वाचायला चालू केलं काय लागतं. आणि मग
त्या बॅकग्राऊंडमध्ये मी थोडंफार न्यूजपेपर वाचन चालू केलं, काही पुस्तकं घेतली ती वाचत होतो आणि त्याला सहज ट्राय देऊया म्हणून एमपीएससी अटेंड केलं. मग एक सरप्राईज रिझल्ट आला की एमपीएससी पास झालं. तर एक लेटर आलं, तुम्ही लेटर द्यायचं ऑनलाईन सगळं किंवा तुम्ही एमपीएससी पास झाला आणि मेनसाठी मला अपेअर होतं. आता मेनसाठी अपेअर व्हायचं म्हटल्यानंतर एमपीएससी हा विषय सोडला दुसरं काहीच माहिती नव्हतं, मला काय सिलेबसही माहिती नव्हता. आणि मग कुणीतरी मला सांगितलं सोलापुरामध्ये, अरे तू एबीसीला जा. मला म्हटलं तू एबीसीला जा. मला कळत नाही की तू एबीसी का मानते. मला असं वाटलं काहीतरी गायडन्स इन्स्टिट्यूशन आहे, संस्था आहे, हे सगळं आपल्याला काय करते सांगत येते. आणि मग तो मुद्दा डोक्यात ठेवून की एबीसीच्या शोधात सोलापुरातून गेला. अगोदरपर्यंत संपूर्ण फक्त स्वारगेट खूप असेल, स्वारगेटला काय ते यायचं, थोडंफार काय एखादं हॉस्पिटल असेल तिथे जायचं, दुसरं काय वैयक्तिक ऑपरेशन काम असेल तिथे जायचं, रिटर्न जायचं, काय संबंध नव्हता. आणि मग मी गेलो एबीसीसाठी सोलापुरात. स्वारगेटला आलो, आपल्याला एबीसी माहिती नाही. मग एक रिक्षावाल्याला सांगितलं मला एबीसीला सोडून आला. मला ठीक आहे, मला बसवलं आणि ते घेऊन आला ते मला रस्त्यावर सोडलं. प्रश्न मी एक रस्त्यावर का सोडतो, मला एबीसीला जायचं. मला आपल्याला प्रश्न विचारायला नको, आपण कुठं म्हणा दिसत मी का बस मी काय म्हटलं नाही, त्या रस्त्यावर उतरलं माग होतो एसी कुठं येतं हेच एबीसी हेच काय म्हणलं अख्खा वळवतो. म्हणजे अशी माझी एमपीएससी सुरुवात झाली. गायडन्स पण माहिती नव्हतं. आणि मग आता मेन्सचं प्रिपरेशन करायचं. मग पुस्तकं बघून घ्यायची पण माहिती नाही. मग मी हे सागरमध्ये गेलो होतं, त्यांना म्हटलं बघा एमबीबीएस करतोय, शेवटच्या वर्षाला आहे आणि मला असं पुस्तक घ्यायचं सगळं असतं. आपण दिल्लीला 10वी-12वीला हे बघे बोलत पुस्तक येतं सगळं तसं काही ते पुस्तक द्या. आणि मग त्याने काहीतरी चूज करून बऱ्याचशा पुस्तकं हे सगळे मग ते घेऊन मी सोलापूरला गेलो. तिथपासून खरी सुरुवात झाली माझी विचार करायला एमपीएससी काय. आणि मग मी अभ्यास करायला चालू केलं. माझं इंटर्नशिप चालू होतं एमपीएससी. आणि ते अभ्यास करता करता मी मेन्स दिली, पुण्यामध्ये दिली. आणि सरप्राईझिंगली मी इंटरव्ह्यूला आलेलो. खरंच असं वाटतं नव्हतं की इंटरव्ह्यू लागते होईल, कारण फार काय अभ्यास नव्हता, एक्सपेक्टेशन नव्हतं. सोलापूर सर्किट हाऊसला माझा इंटरव्ह्यू होता. इंटरव्ह्यूला गेल्यावर त्याने माझा रेकॉर्ड पाहिलं, रिझल्ट पाहिलं. तो म्हटलं होतं की लागते होऊ शकत नाही. म्हटलं का, तर म्हटलं तुम्ही इलिजिबल नाही, तुमचं एमबीबीएसचं इंटर्नशिप पूर्ण नाही. म्हटलं करेक्ट टेनिसरच्या एमबीबीएसची इंटर्नशिप करतोय, तर त्यांनी सांगितलं की नाही तुमचं इंटर्नशिप पूर्ण पाहिजे, नाही तुमचं इंटरव्ह्यू नाही घेता येणार. ठीक आहे म्हटलं, बार काय युनिव्हर्सिटी आलं नाही वाटलं. आणि त्याने म्हटलं की मी त्याला फक्त एक रिक्वेस्ट केली, म्हटलं मी पॅनलला विचारा इंटरव्ह्यू घेणार का असा कॅन्डिडेट. आता सिलेक्शन नाही झालं तरी चालेल पण इंटरव्ह्यू घेऊ का. मग त्यांनी पॅनलला विचारलं, पॅनलला सांगितलं की नाही आम्ही इंटरव्ह्यू नाही घेऊ शकतो. ठीक आहे. आणि मग मी तिथं बसून होतो त्या वेटिंग हॉलमध्ये. त्याची रिसर्च झाली, सुट्टी झाली पॅनलची. आणि मग तिघं चलत येत होते आणि एकाने माझ्याकडे पाहिलं. मला म्हटलं अरे तुमचे का इलिजिबल मुलगा आहे इंटरव्ह्यू घेण्यासाठी. म्हटलं हा सर मी सर. मग त्यांनी थोडीशी स्माईल दिली, माझ्याकडे पाहिलं काय करू म्हणे, तर म्हणे सर मी एमबीबीएस करू. ठीक आहे. त्याने एक हात कॅप केलं माझ्या खांद्यावर, मला असं सांगितलं की डोंट वरी परत येशील. त्याने कॉम्प्लिमेंट दिलं होतं की तू आज आलेला आहेस एमबीबीएस करताना थोडंसं मला हायचं वाटलं, चांगलं वाटलं की योग्य ट्रॅक करा. आणि परत एकदा वेळेस विचार करायला लागलो की जर आपण थोड्याशा अभ्यासाने एमपीएससी करू शकतो, इथपर्यंत पोहोचू शकतो, चांगला अभ्यास केला त्या काळात दरम्यान एक अशोकराव आमची पोलीस कमिशनर आणि ते आमच्या कॉलेज कॅम्पस एरियामध्ये त्यांचं ऑफिस होतं. त्यामुळे बऱ्याचदा त्यांना पाहिजे त्यांची व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी, विषय असं ऐकत असत. त्यामुळं त्यांच्या पर्सनॅलिटीचं एक इम्प्रेशन आमचं सगळं मुलांवर होतं एमबीबीएस. तर हे माझ्यासाठी डिसाइडेड फॅक्टर होते की मी यूपीएससी कडून एमबीबीएस कडून यूपीएससी कडे वळला. जसं मी तुम्हाला सांगितलं की पहिला मेजर प्रॉब्लेम माझा होता गायडन्स. पण ग्रॅज्युएट थोडं काय लागलं मला ते गायडन्सचा इश्यू समजत झाला. पुढचा महत्वाचा प्रॉब्लेम माझ्यासाठी होता पैसे, फायनान्शियल सिक्युरिटी.
थोडेफार पैसे असतात, त्यांचे फायनान्शियल बॅकअप असणं अत्यंत गरजेचं असतं. माझ्या बाबतीत थोडंसं ते अवघड होतं. मग त्यावेळेस विचार करायला म्हणजे चला आपल्याकडे पैसे नाही आहेत, आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचं, तर मग आपण काहीतरी जॉब करूया, थोडेसे पैसे कमी आपल्याकडे जेवढे पैसे येते त्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट करायला लागतो. त्या दरम्यान आपण अभ्यास पण करतो आणि म्हणून मेडिकल ऑफिसर जॉब घेतला, थोडेफार पैसे कमवण्याचं उद्देश आहे. चला गायडन्स मिळाला आणि आपल्याकडे आता थोडेफार पैसे. आणि मग असं करत 2011 साली SICची परीक्षा असते मुंबई, ही परीक्षा पास झाल्यानंतर ऍडमिशन मला मिळालं. आणि खरी सुरुवात त्या दरम्यान मी MPSCचं सेकंड अटेम्प्ट आणि UPSCचा पहिला अटेम्प्ट केला. त्या अटेम्प्टमध्ये असं झालं की प्री परीक्षा पास झालो, मेन्स परीक्षा पास झालो आणि इंटरव्ह्यूला गेलो. सेम अमाऊंट MPSC पण प्री पास झालो, मेन्स पास झालो, इंटरव्ह्यूला गेलो. UPSCच्या इंटरव्ह्यूला गेल्यानंतर मी ग्रामीण भागात मुलगा होतो. सरांनी सांगितलं माझ्या गावाकडे अजूनही मेटल रोड नाही आहे, डांबरी रस्ता नाही आहे, बऱ्याचशा अडचणी आहेत, माझा क्षेत्र दुर्गम आणि दुष्काळग्रस्त आहे. आणि अशा भागातून आलेलं असताना थोडंसं ग्रामीण भागात शिक्षणाने आयुष्य गेलं असताना थोडा कम्युनिकेशन कमी पडतो. आणि माझ्या पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये मला ती समस्या जाणवली, मला बऱ्याच गोष्टी येत होत्या तर मला त्या मांडता येत होत्या. आणि मला त्यावर्षी इंटरव्ह्यू कमी मार्क 390 मार्क. आणि मग असे मार्क्स आल्यानंतर त्यावर्षी माझा काय रँक आला नाही, कारण मला थोडं चुकलेलं होतं इंटरव्ह्यू देताना किंवा थोडा इंटरव्ह्यू चांगला झाला. पण मला नंतर असं कळलं माझं त्यावर्षी सिलेक्शन फक्त 4 मार्काने राहिलेलं होतं. म्हणजे एक डॉक्टर आणि मेडिकल ऑफिसर म्हणून काम केलेलं आहे अशा व्यक्तीला फार 4 मार्क दिलेले होते आणि त्याच्यामुळे मला रँक केलेलं होतं. कुठेतरी मला नंतर असं वाटायला लागतं की 150 मार्क आले असते म्हणून त्याच्यावेळी सिलेक्शन झालं 2018. पण ठीक आहे, पहिला अटेम्प्ट होता. बऱ्याचदा आपण असं म्हणतो पहिला अटेम्प्ट केला होता, कसं काहीतरी अटेम्प्ट होतो त्यामुळे फार असते म्हटलं आता दुसरा अटेम्प्ट 2010. पुन्हा ती स्टोरी रिपीट झाली. प्री पास झालो, मेन्स पास झालो, परत इंटरव्ह्यूला गेलो. इंटरव्ह्यूमध्ये मी इम्प्रुव्हमेंट केलेली होती, पण आपल्याला मार्क्स इम्प्रुव्हमेंट माझी झाली नव्हती असं मला रिअलाइज झालं. आणि दुर्दैवाने काही वर्ष माझं सिलेक्शन झालं नाही. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये 2012 साली थोडी प्रगती झाली, 24 मार्काने मला रँक गेला. 4 मी गेल्यानंतर 24 गेली. असे मित्र होते बरेचसे डॉक्टर तुमचं चांगलं ट्रॅक रेकॉर्ड आहे, 10वीला ग्रेडमध्ये 12वीला चांगले मार्क्स, MBBSला चांगले मार्क्स, मला 70% ॲग्रिगेट MBBS. म्हणजे तुमचं 100% सिलेक्शन होणार. मी थोडासा मला कॉन्फिडन्स गोष्ट झाला की चला मी म्हटलं की आपण तिसरा अटेम्प्ट केला. म्हणून मी 2013 साली पण तिसरा अटेम्प्ट केला. प्री पास झालो, मेन्सला गेलो, पण आणखी प्रगती झाली की मेन्स केलं. जाऊ शकतो. दिस वॉज माय थर्ड अटेम्प्ट. पुन्हा मित्र म्हणजे डॉक्टर काय झालं 3 अटेम्प्ट 2 इंटरव्ह्यू 3 मेन्स, नॉट अ मायनर अचिव्हमेंट, चांगलं ट्राय करतो आणि आणखी एक अटेम्प्ट. 2014 साली परत अटेम्प्ट, आणखी प्रगती झाली की मी केलं. म्हणजे अगोदर यशस्वी शिक्षण कळलो MBBS पर्यंत आणि MBBS नंतर ते उतरून आलो. 2014 मध्ये अशी सिच्युएशन झाली की जवळचे थोडंफार पैसे कमवलेले व्यक्ती निघून गेलेले होते. ते काय मोटिवेशन जे कॉन्फिडन्स होता बरोबर पिरियड ऑफ टाइम तोही निघून गेलेला होता. सगळ्यात नुकसान मला झालं की ते मेडिकलचं ज्ञान मी कमवलेलं होतं MBBS मध्ये. ते नंतर मी अपडेट नाही केल्यामुळे ते कडक होत गेलेलं होतं, अनुबंध होत गेलेलं होतं. सिच्युएशन अशी होती की पेनिसिलिनपेक्षा पाणीपत जास्त चांगलं माहिती. हॉस्पिटलमध्ये मलाच टेन्शन, पेशंटला काय ट्रीटमेंट करायचं. त्यामुळे मी बऱ्याचदा ट्राय ज्यावेळेस करायचो लायब्ररीचा त्यावेळेस मी त्यांना म्हणायचो जास्त काम तर नाही ना, कारण मलाच टेन्शन येतं पेशंट ट्रीट करायचं. अशा प्रकारच्या ट्रॅकमध्ये मी सापडलेलो होतो. 2014 मध्ये ज्यावेळेस मी फ्री डाऊन झाली त्यावेळेस बरेच चॅलेंजेस समोर येतो. पर्सनल लाईफमध्ये चॅलेंजेस समोर येतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की पैसे राहिलेले नव्हते आणि मग पैसे नाही मिळाल्यानंतर जॉब करावा लागणार. जॉब करायचं तर तुम्ही जे स्वप्न पाहिलेलं असतं तुम्हाला सोडून द्यावं लागणार. म्हणजे कुठंतरी मानाची एक दिका मस्त झालेली असते की आपण मित्र असतील, आपल्या असतील, नातेवाईक असतील, एक भरपूर कमी झालेले असतात. कारण बऱ्याच जणांना कॉन्फिडन्स झालं असतं याचं काय सिलेक्शन होत नाही, त्यामुळे ह्याचा काय उपयोग नाही. त्यामुळे ते काय सपोर्ट मध्ये काम नाही. एवढंच कशाला ज्याला असं म्हणता येईल की
काय म्हणतात आई वडील तर सोडले तर बाकी कुठे काय सांगायचे की डॉक्टर ट्रॅक रेकॉर्ड चांगलं झालं नाही का तेही रस्ता बदलायला चालू करायला लागले त्यांनी सपोर्ट काढून असं पण तरी सांगायला नव्हतं म्हणजे जेव्हा एकदा तुमच्यावर फेल्युअर येते ना त्यावेळेस खूप अवघड सिच्युएशन मध्ये हँडल करायचं कारण त्यावेळेस फक्त तुम्ही फाईट करत असतो फार कमी लोक असतात कोणामध्ये तुम्हाला सपोर्ट करायला तयार असतात त्या काळात मला माझे काही चांगले मित्रांनी माझ्या आईवडिलांनी सपोर्ट आईवडिलांनी डॉक्टर तुला काय जगण्याचा काही प्रश्न नाहीये पण त्याला असं म्हणतात की जे स्वप्न मुलाच्या बाळगलेलं असतं आणि त्याच्यासाठी आपण धडपड करत असतो त्याच्यापेक्षा कुठेतरी थांबायचं अगोदर ही गोष्ट मनाला पटणारी नसते म्हणजे खरं सांगायचं तर 2014 दिवस किती फेल झालं अक्षरशः मला रात्री झोपच लागायचं खूप टेन्शन होतं खूप त्रास आहे गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारची चर्चा चालू आहे आपली ग्रामीण भागात समाज असतो आपल्या सगळ्यांना माहिती बरेचसे ग्रामीण भागाचे असते हे पोरगं लग्नच काय करत नाही त्याचा प्रॉब्लेमच काय घरच्यांपेक्षा माझ्या लग्नात टेन्शन गावालाच असतं बऱ्याच जणांचं असं असतं पोरगं याबद्दल हुशार होतं नंतर बाहेरला गेलं आईबापांनी बिघडवलं अशा वेगवेगळ्या प्रकारची चर्चा चालू असते आणि त्यामध्ये त्या लोकांचे मोटिवेशन एवढंच असते की आपल्याला त्रास द्यायचं त्याला पाठायला आणि आज तेच लोक मानतात की आम्हाला माहिती थोडक्यात काय अशा प्रकारची परिस्थिती माझ्यावर आली पण जसं मी म्हटलं की काही चांगले मित्र माझ्यासोबत होते मला म्हटले की नाही डॉक्टर तुम्ही अभ्यास करा आम्ही पैसे देतो आणि मग त्यानंतर मला काही पैसे दिले आणि अभ्यास करा मी ठरवलं की नाही आता परिस्थिती फारच प्रसंग बडा बाका आलेला आहे आपल्याला सिंहगडच्या लढाईसाठी लढाई आता करायची सगळे करून टाकून टाकायचे आणि देवाला सांगायचं की ठीक आहे जितकं फेल्युअर द्यायचं तितकं द्यायचं तर मी परत एकदा उभा राहील आणि पुन्हा एकदा प्रयत्न करायचा अशा प्रकारचं डिटर्मिनेशन मांडलं त्यावेळेस खरं सांगायचं तर बऱ्याचदा ज्यावेळेस नोकऱ्याच्या तुमच्या पण अपेक्षा नसतात ना खूप चांगली देत त्यावेळेस तुम्हाला म्हणून मिळेल असते कारण आपल्याकडे काय अपेक्षा करत नाही आणि आपल्याला ते ओझं बाळगायची गरज कारण अपेक्षाचं ओझं जे असतं तुमच्या आयुष्यामध्ये असं प्रसंग लोक भरपूर अपेक्षा ओझं करतात नागरिक कसं देते आपला एक वर्गात कलेक्टर होणार आहे आता त्याला हे माहिती नसतं की कलेक्टर काय लोकांनी विचारलं आय झाला आम्हाला काय करायचं आहे झाला कलेक्टर झालं सांग असे पण म्हणणार होते आणि त्याला बाकी तर काही माहिती नसतं त्याला फक्त एवढं कलेक्टर पाहिजे बाकी नाही म्हणजे अशा प्रकारची अपेक्षा होत आहे हे एकदम थोडंसं कमी झालेलं होतं माझ्यावर सगळ्यांनी असं सांगून टाकलं की चला डॉक्टर काय आणि याचा सगळ्यात चांगला फायदा असा असतो समाज आणि जे जग असतं हे तुम्हाला त्याच्या ओरिजिनल स्वरूपात पाहायला मिळतं की हे कसं वागतं हे कशा पद्धतीने आपल्याकडे बघतात त्याचे एक्सपेक्टेशन काय असतात हे खूप चांगलं स्टेटमेंट आहे फेल्युअर इंट्रोड्यूस वर्ल्ड टू युअर सेल्फ अँड सक्सेस इंट्रोड्यूस युअर सेल्फ टू द वर्ल्ड ज्यावेळेस सक्सेस मिळतं त्यावेळेस जसं म्हणजे मला माहिती होतं पाहायला हुशार आहे अशा प्रकारचे रिॲक्शन चेंज होतं सांगायचं असं काय की 2014 जो काळ होता 2014-2015 किंवा बस पिरियड नाही पण काही मित्रांनी मदत केली पैसे आहे आणि मी 5 वाट्यात पुन्हा एक उभा आहे पुन्हा 5 वाट्यामध्ये प्री पास झालो मेन्स पास झालो आणि इंटरव्ह्यू लागलो खरं सांगायचं तर मागच्या इंटरव्ह्यूमध्ये माझा जो रँक आला नाही त्याला प्रामुख्याने कारण की मी जसं म्हटलं की ग्रामीण भागात मुलगा होतो कम्युनिकेशनचा मला थोडा प्रॉब्लेम होता आणि एवढंच नाही त्याला असं म्हणतात की इंट्रोवर्टेड पर्सनॅलिटी स्वतःमध्ये गुंतणारा त्याला आनंदी राहण्यासाठी त्याला सुखी राहण्यासाठी त्याला शांत राहण्यासाठी कोणाची गरज नाही त्याला फक्त काही पुस्तकं द्या इंटरव्ह्यूमध्ये टाका बाकीच्या काही सिग्नेचर द्या नो प्रॉब्लेम अशा प्रकारचे व्यक्तिमत्व माझं अवघड होतं आणि माझ्या ते लक्षात आलेलं होतं की माझा जो प्रॉब्लेम आहे मला बऱ्याचशा गोष्टी माहिती असतात पण मला मांडता येत नाही आणि त्याच्यातून गैरसमज असं निर्माण होतं की या कोणाला प्रॉपर त्या गोष्टी लक्षात ठेवतात माझा प्रॉब्लेम आणि मग मी काय करायला चालू केलं की जसं माझा रिझल्ट आला तसं मी सगळ्यांना बोलायला चालू चर्चा करायला चालू त्यानंतर मग फेसबुक व्हॉट्सअप सगळे पण मी चर्चा करायला चालू थोडक्यात स्वतःला थोडंसं एक्स्ट्रोवर्ट करायला चालू ओपन अप करायला चालू स्वतःमध्ये बदल करायला चालू की आपल्याला पॅनलसमोर जाऊन मुद्दा योग्य पद्धतीने मांडायचा आहे हे मांडत असताना आपल्याला नर्वस नाही व्हायचंय आपल्याला टेन्शन नाही घ्यायचंय आणि जे आहे ते आपल्याला पाहण्यासाठी मांडायचं अशा प्रकारची माहिती तयार करून केला आणि सांगितले की आपल्याला प्रिपरेशन लागायचं त्या दरम्यान कशी
सिच्युएशन होती. तुम्ही जर UPSC जर चौकशी केली तर अल्कासेवी मॅडम नावाचं पॅनल, त्या मॅडमना हेल्थ सेक्टरविषयी भरपूर काय माहिती, खूप मोठा अनुभव आहे. ते सेक्टरचे ट्रायल्स म्हणून त्यांनी करिअर होतं. ते पॅनल जे होतं ते पॅनल UPSC मध्ये सगळ्यात कमी मार्क्स देणार पॅनल, आणि डॉक्टर आला तर त्यांनी दत्तक जाईल अशा प्रकारचे इक्वेशन. आणि मग त्याच्यामुळं माझे बरेचसे मित्र जे होते दिल्लीमध्ये डॉक्टर सगळे सांगायला अल्कासेवी मॅडम पॅनल आलं खूप आनंद झाला. पण जेव्हा एकच प्रार्थना जेव्हा एक अल्कासेवी मॅडम पॅनल शेवटी कसं असतं की ज्यावेळेस आपण हलतो त्यावेळेस शेवटी तो असतो त्याला आपण काहीतरी मागायला अशा पद्धतीने मागितलं काही झालं तर काय होते अल्कासेवी शेवटी इंटरव्ह्यूचा दिवस उघडला 6 वाजता आधी गेलं UPSCचा दोन इंटरव्ह्यू होता. गेल्यानंतर मग डॉक्युमेंट्स वगैरे चेक केले. आम्ही वेटिंग रूम मध्ये बसलो. माझ्यासोबत आणखी 14 जण मध्ये आम्ही 5 जण होतो एका पॅनलला. आणि आमची चर्चा चालली होती जनरल करंट अफेअर्स काय कसे वगैरे. आणि सर्वांना आले त्यांनी पहिला कॅन्डिडेटचा कॉल केला म्हणजे पहिले कॅन्डिडेटचे रेडी राहा तुमचा इंटरव्ह्यू. सगळेजण आम्ही क्युरियस, कारण तोपर्यंत तुम्हाला पॅनल कळत त्यावेळेस तुम्ही स्वतः पॅनल समोर त्याच वेळेस कळत की कोणतं पॅनल आहे. आणि आम्ही विचारलं अरे कुठं पॅनल आहे टेन्शनमध्ये आलो. माझ्यासोबत आणखी 2 डॉक्टर्स होते. त्यांनी डोक्याला हात लावला, म्हणजे यार आता काही खरं नाही आपलं, हे पॅनल काय मार्क्स दे नाही. मागच्या अटेम्प्टला पण मी इंटरव्ह्यू होतो त्यांनी फक्त 110 मार्क्स दिले होते आणि समोर मार्क्स माझं काय झालेलं होतं इंटरव्ह्यू रँक दिलेलं होतं. विचार करा माझी सिच्युएशन कशी असेल की एवढं स्ट्रगल करून एक मार्क्स तिथपर्यंत देतो आणि पुन्हा एकदा ती गोष्ट समोर असते ती नको असते. पण मी जसं म्हटलं की आम्ही ठरवलेलं होतं की आज तसे गमवायला काही राहिलेलं नाही, सगळं आपण गमवून बसलेलं. त्यामुळे आज मी टेन्शन घेऊन न असतो काय फायदा नाही. आणि मग मी रिलॅक्स झालो, म्हणजे की जे असेल ते आपण प्रामाणिकपणे मांडू आणि जे माणसं स्थिती येते काय असेल खरं सांगायचं तर मी गेलो पॅनलला नॉक केलं. मॅडमचे प्रश्न खूप जबरदस्त होते की त्यांनी असं स्माईल करून मला म्हटलं की कमी नव्हता. मी एंटर करताना असं मनामध्ये 2 भाव आले. एक वेलकम भाव, मॅडम वेलकम केलं आपल्याला, पर्सनल नावाने बोलल्यावर जास्त अटॅचमेंट क्रिएट होतं. आणि दुसरं असं पण असतं की ना पत्र हातात करण्यासाठी मला वर्क करना पडत आहे अशा पण प्रकारचा भाव मनात आला. आणि मग एंटर करत बसतो. इंटरव्ह्यू चालू झाला. इंटरव्ह्यू चालू झाल्यानंतर मॅडम डायरेक्ट प्रश्न सुरुवात केली. जनरल नॉलेज प्रश्न करून रोल नंबर काय, नाव काय, पूर्ण नाव सांग. आणि मग पहिला प्रश्न विचारला की डॉक्टर असल्यामुळं इन्फ्लुएन्सचा पेशंट तुझ्या हॉस्पिटलमध्ये कसा येतो. आणि माझा इंटरव्ह्यू चालू झाला. पुढे 45-50 मिनिट इंटरव्ह्यू झाला माझा. पूर्ण इंग्रजीमध्ये बोलत होतो, पॅनल इंग्रजीमध्ये डिस्कशन करत होतं. ओव्हरऑल सगळं चांगलं केलं. आणि मध्यंतरी माझं असं लक्षात आलं की अरे आपण जो ऍप्लिकेशन असतं डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म असतो त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूचं मीडियम तर आपण मराठी टाकलेलं सगळं इंग्रजीत काम झालेलं होतं. आणि तिथे जे ट्रान्सलेटर असतात ते माझ्या बाजूला बसलेले होते. मी मला प्रश्न विचारला की मॅडम प्रश्न विचारत नाही, कारण त्या ट्रान्सलेशनचं काम करायला आलं होतं, त्यात सगळे इंग्रजी चाललं होतं, पण त्याचं काम राहिलेलं नव्हतं. हे विसरूनच गेलो होतो इंटरव्ह्यूच्या फ्लोमध्ये की माझं मीडियम मराठी. ही गोष्ट एवढी तर वाटत नसते, पण 5 मिनिटानंतर एक माणूस इंटरव्ह्यू द्यायला जातो एवढ्या मोठ्या स्ट्रगलमधून आणि तिथं असे काहीतरी मिस्टेक होते. मला असं टेन्शन आलं. मला वाटतं पॅनल असं तर नाही वाटणार आहे जास्त छान आहे, बहुत कॉन्फिडंट आहे, त्याला चांगलं इंग्रजी येत असतं, म्हणजे बऱ्यापैकी इंग्रजी येत असताना मराठीमध्ये गायडन्स दिलं. मराठी त्याचे कारण सुद्धा गावाकडे चांगले माणसं आले नव्हते, तर काहीतरी बदल करावा लागला आपला. पण ठीक आहे म्हणलं की सगळं काही सगळं चाललंय, आपण मध्येच बोलायला नाही. इंटरव्ह्यू झाला तिथं बाहेर आलो आणि मनामध्ये खूप प्रश्न इंटरव्ह्यूला किती मार्क्स, कारण मला माहित होतं की ॲव्हरेज मार्क्स मला नेक्स्ट टाइम जाते इंटरव्ह्यूला कमी येणार आणि लिस्ट बाहेर अशा प्रकारची होतो. इंटरव्ह्यू परत आलो, परत आल्यानंतर खरं सांगायचं अजिबात मानसिकता नव्हती, परत एक अभ्यास करायचा. पण जसं वाटलं की स्वतः ठरवलेलं होतं की जोपर्यंत त्याची रँक येत नाही तोपर्यंत हरायचं नाही. त्यामुळे मी 4:30 दरम्यान माझ्या केंद्राने टाकलं कॉंग्रॅच्युलेशन त्या दरम्यान मी काहीतरी वाचतो. मला थोडंसं त्याला समजत नाही हार्टबीट स्टॉप होतो.
पटकन गेलो ऑनलाईन UPSCच्या वेबसाईटवर गेलो, पाहिलं असतं डाउनलोड केली, कंट्रोल केलं, सर्च केलं आणि माझं नाव टाकलं नव्हतं. तर त्याचं ब्लॅक त्याच्यामध्ये 0 आहे. पुन्हा मी टाकलं माझं आडनाव गव्हाणे, पुन्हा ते का त्याच्यामध्ये रेड स्क्रीन मध्ये 0 आहे. सर्च करत नव्हतं, दिस नेम इज नॉट अवेलेबल. पुन्हा एकदा माझा रोल नंबर टाकला, परत त्याला दरदरून घामेनं म्हणतात की पुन्हा एक टाकेल. पण त्यांनी सांगितलेलं होतं कॉंग्रॅच्युलेशन मला काहीतरी असतं. म्हटलं की चला आपण उलट बघायचं. 1078 पासून पाया चालतो माझं नाव. आता 1078 नाव काय वेळ लागला ना, कंटिन्युअसली नाव पाहत होतो, माझं काय नाव दिसत नव्हतं. तसं म्हणजे हार्टबीट्स त्या पट्टीमध्ये वाढत होत्या, तसं मी कॅन्डिडेट संपत होतो. अचानक दुसऱ्या गावात टाकलं की गुड रँक 220 आणि मी डायरेक्ट 220 वर गेलो. तुला नाव पाहिलं, स्पेलिंग पाहिलं, नंबर पाहिलं, हॉलटिकीट पाहिलं, 4 वेळेस चेक केलं, माझंच नाव आहे ना. तुला जास्त राहिलं मोठी नाव दुसऱ्याचं नाव आपण आनंद सादर करायचं. शेवटी ते माझं नाव होतं आणि माझं रँक लागला होतं. म्हणजे थोडक्यात 5 सेकंड नंतर जे प्रयत्न करत होतो ते स्वप्न पाहत होतो. त्याला सांगायचं प्रामाणिकपणे हे स्वप्न पाहिलं होतं. ज्यावेळेस रँक, ज्यावेळेस माझं सिलेक्शन होईल त्यावेळेस असं मुलांकडून उभा राहायचं आणि हे मला स्वप्न होतं. रात्री बऱ्याचदा पडायचं. त्याच्यामुळे आज थोडक्यात स्वप्न जगतोय मला असं म्हणतो. तर हे सिलेक्शन थोडं 5 अटेम्प्ट नंतर झालं, पण साहजिकच त्याला असं म्हणतं की आनंद तर नक्कीच आहे. पण मागच्या फेल्युअर्सनी शिकवलं UPSCत काय करायचं नाही. मागच्या फेल्युअर्सनी शिकवलं सिलेक्शन झाल्यानंतर आनंद साजरा कसा करायचा. मागच्या फेल्युअर्सनी शिकवलं जास्त हवा करण्यात काय अर्थ. मागच्या फेल्युअर्सनी शिकवलं की जे प्रोफेसर अगोदर आपण एंट्री करताना पाहत असतो, तुमच्या फेजमध्ये ज्यावेळेस पाहत असतो त्याचं नेचर ऍक्च्युली वेगळं. त्यामुळं आयुष्यामध्ये यशाचं जितकं महत्व असतं ना, मला वाटतं ते तेवढंच त्याच्यावर जास्त अपेक्षा होतं. कारण ते ऍक्च्युली शिकवतो तुम्हाला की रियालिटी काय, ते शिकवतो तुम्हाला की जबाबदार नागरिक म्हणून एखाद्या गोष्टीकडे कसं पाहतो. आणि खरं सांगायचं तसं मी तुम्हाला म्हटलं की 10वी 12वी खूप चांगले मार्क्स होते. थ्रूआउट आयुष्यामध्ये सगळ्यांचा कौतुक मिळालेलं होतं. कार्यक्रम व्हायचे, समारंभ व्हायचे, सत्कार व्हायचे, याची सवय लागून दिली. त्यामुळे 2011 पर्यंत असं एकदम हव्यात असेल 100% सिलेक्शन. तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की आरोपण होतं सुरुवातीला ज्यावेळेस माझ्या कंटिन्युअस 2 इंटरव्ह्यू गेलो ना, आणि काही कोणाशी फेल व्हायचे, काही 2दा फेल, 3दा फेल, लेक्चर पास नाही, काही लोक 4दा फेल. त्याच्याकडे कोण म्हणायचं लाईक नाही कशाला पण UPSCने शिकवलं मला की छोटी गोष्ट ह्युमिलिएट, त्याला असं म्हणतात ज्यावेळेस मला रिअलायझेशन झालं की या सिस्टीममध्ये एरर्स काय, ही सिस्टीम आहे कशी, याचे चॅलेंजेस काय, त्याचे रिक्वायरमेंट्स काय, खरं तर मला फेल्युअर शिकवलं. आणि त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना हे सांगेन की UPSC मध्ये कुठल्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी समजून घ्यावं. व्हॉट्सअपवरून व्हिडिओ पाहिला, युट्यूबवर व्हिडिओ पाहिला, काहीतरी वाचलं, आईबाप म्हटले की माझा पोरगा पोरी कलेक्टर करायचं, कुणावर वाटते भांडण झाले त्याचा बदला घ्यायचा, प्रेम बंद झाला त्या मुलीला दाखवूनच देतो कलेक्टर. अशा प्रकारची मानसिकता घेऊन इकडे येऊ नका, कारण तिचा इम्पल्सिव्ह काइंड ऑफ ऍटिट्यूड. इथं खूप काळ आपल्याला अभ्यास करावा लागतोय, कन्सिस्टंटली अभ्यास करावा लागतो, स्वतःला समजावं लागतं, स्वतःच्या समाजाला म्हणजे आपला समाज आहे भारतीय समाज त्याला समजावं लागतं, भारतीय व्यवस्थेला समजावं लागतं. आणि या सगळ्या गोष्टी समजून घेऊन आपल्याला काय करायचं असा अभ्यास करायचा. फक्त अभ्यासच नसतो करायचा, सिलेक्शन मिळवायचं असतं. म्हणजे थोडक्यात तुम्ही लक्षात घ्या की 6 लाख रुपये दरवर्षी अराउंड 6 लाख बरोबर नंबरवर काही वाढतोच आहे वर्षानुवर्ष. त्याच्यामध्ये 1078 सिलेक्शन यावर्षी झाले आणि त्यातले 180 IAS झाले. तुम्ही पर्सेंटेज काढा 6 लाखात 180 IAS. यू कॅन अंडरस्टँड द स्केल ऑफ कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन कुठल्या लेवलला होते, बरे कॉम्पिटिशन ह्या लेवलला होते म्हटल्यानंतर स्वतःची तयारी पण तशीच पाहिजे ना. काहीतरी स्वप्न पाहायचं आंधळ्यासारखं पाहायला काही सारखं नाही, पाहायलाच पाहिजे. म्हणजे कुठल्याही यशाची अथवा कुठल्याही सुरुवात जी असते ती स्वप्न नसतं, पाहायला हरकत नाही. पण ते फक्त स्वप्न न राहता ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायची हिंमत पण आपल्यामध्ये असली पाहिजे. तिथे हिंमत नाही
एका मध्ये 8 दिवस अगोदर अभ्यास करायचा, पास होतो, विषय संपला, टिकीट चालू. इतर मात्र वेगळी परिस्थिती. मला कित्येक महिने सतत अभ्यास करावा लागतो. ते अभ्यास करत असताना कुठल्याही प्रकारचं त्याला टेम्पो लॉस नाही झाला पाहिजे, तुमचा एन्थुसियाझम आहे तो गेला नाही पाहिजे. हे करत असताना तुमचं मोटिवेशन मेंटेन राहिलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी जर तुम्ही करत असाल आणि प्रॉपर गायडन्स, प्रॉपर प्लॅनिंग अँड विथ व्हेरी गुड इन्साइट, देन अँड देन ओनली यू विल सक्सीड. कारण मी जसं म्हणतो की 6 लाखात 180 होत आहे किंवा 6 लाखात 1000 होत आहे, तर त्या पद्धतीची पर्सनॅलिटी, त्या पद्धतीचं डेडिकेशन तुम्हाला द्यावं लागतं. माझ्यासोबत भरपूर असे मित्र अनफॉर्च्युनेटली सिलेक्शन झाले नाही. याचा असा नाही की ती लोक डिझर्विंग नाही, 100% आहे. पण कसं असतं की सिस्टीम असते आणि त्या सिस्टीममध्ये सम एरर्स असतात. कदाचित या सिस्टीममध्ये असतील. असंही होत असेल की तुम्ही पहिल्या अटेम्प्ट मध्ये फार चांगला रँक काढत असेल आणि असंही होत असेल किंवा 4-5 अटेम्प्ट असतात त्याचा रँक येत असेल. तर ह्याही रिअलिटी जायचे लक्षात. दिस इज ऑल्सो डार्क साईड. पण हे करत असताना जसं आपण म्हणतो की आपण ठरवलेले की आपल्याला युपीएससी करायचं, युपीएससी मध्ये चांगला रँक काढायचा आहे, काही आयएस होते, काही आयपीएस होते, काही आयएएस होते. अशा प्रकारचं स्वप्न पाहिल्यानंतर मात्र ते स्वप्न मिळवण्यासाठी असणारी मानसिकता तयार करणं फार गरजेचं असतं. मी तसं म्हटलं, जसं बुद्धाने सांगितलं की राईट मेंटॅलिटी इज अ वे टू सक्सेस. सक्सेसफुल कोण असतो? त्याची मेंटॅलिटी सक्सेस होण्यासाठी रेडी असते, त्याची मानसिकता त्याची रेडी असते. आता तुम्ही इथून पुढे फाउंडेशन मध्ये इथून पुढे जर्नी करणार. बऱ्याचदा काय होतं की आपण लायब्ररीत वगैरे जातो. लायब्ररीत राहिल्यानंतर माझं वाईट काम खूप वेगळं. लायब्ररीमध्ये 100 पोट असतील ना, त्याच्यात फक्त 10 मार्क्स सिरियस असतात, 10 पोट आणि मुलं आणि 90 पैकी कसं असतं माहिती का, 50 जण फक्त हे सांगायला आलेले असतात की आम्ही युपीएससी करतो, एवढं सांगायचं असतं. वर्ष चेंज करतात. उरलेल्या मध्ये 40 जण जे असतात त्याच्यामध्ये नक्की कमी लेवल पोट असतात, पण अनफॉर्च्युनेटली राईट मेंटॅलिटी नसते, राईट एफर्ट द्यायची ताकद नसते. आणि मग पोरं काय करतात, डिस्ट्रॅक्ट होतं. वेगवेगळे डिस्ट्रॅक्शन असतात. पुण्यामध्ये डिस्ट्रॅक्शन कधी आहे ना, कुणाला मूवी पाहायला आवडत असेल, दिवस पिक्चर बघत बसतो, लॅपटॉपवर बघत का, आयनॉक्सला बघत बसेल आणि इकडे बघत बसेल. असंही होत असतं की आयुष्यामध्ये तुमचं तरुण वय असतं, सायराट व्हायची वेळ येते आणि त्या सायराटमध्ये हे विसरून जातात की आपली युपीएससी करायची, युपीएससी करायची. माझ्या आयुष्यात अशी खूप झाली. त्यामुळे 4 मार्क कमी पडले, 4 वर्ष वेट करावं लागलं. त्यामुळे हे पण डिस्ट्रॅक्शन आहे आयुष्यामध्ये, हे तुमच्या आयुष्यातील. आपल्याला कळलं पाहिजे की डिस्ट्रॅक्शन मॅनेज कसे करायचे, हँडल कसं करायचं. स्वतःचा तो फ्लो आहे, स्वतःचे एफर्ट्स आहे, हे वायाला कसे नाही घालत. कारण मी जसं म्हणतो की ह्या काळामध्ये जर पाऊल उचललं तुम्ही, तर अशी सिच्युएशन येते की दीज आर गोल्डन इयर्स ऑफ युअर लाईफ. खूप सुंदर आयुष्य आज हे काय आहे, ते तरुण मुलांचं आहे. हे गोल्डन इयर्स वायाला गेले नाही पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. आणि युपीएससीचा प्रवास खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. प्रत्येक दिवशी तुम्हाला नवीन गोष्ट कळत असते, नवीन पर्स्पेक्टिव्ह मिळत असते, नवीन ओपिनियन मिळत असते. आणि इतर समाजामध्ये, इतर जगातल्या मुलांमध्ये आणि तुमच्यामध्ये फार जास्त फरक पडायला लागतो. तो डिफरन्स तुम्हाला हळूहळू जाणवायला लागतो. आणि ह्याच्यात एक नवीन गोष्ट तर मला पाहायला मिळते. माझी युपीएससी प्रिपरेशन मध्ये खास करून ऑब्झर्व केलंय, थोडंफार गोष्टी कळतात है ना. ॲटॉम चार्ज होतो आणि तो चार्ज झाला की मग तो कळकळाट करायला लागतो, उड्या मारायला लागतो आणि मग तो जबरदस्त डिस्कशन करायला लागतो, रात्र दिवस भांडणं पण करत असतो. आमची गोष्ट खरी आहे खोटी, त्या गोष्टीवर मित्रासोबत भांडणं करत असतो. हळूहळू काही विसरून जातो की ज्ञानाने माणसाला काय विनम्रता आहे. ज्या दिवशी तुम्हाला ज्ञानासोबत दुसऱ्याचे विचार ऐकायचं पेशन्स येईल, त्या दिवशी तुम्ही खरं ज्ञान झालेलं असतं. आजकाल सारखा व्यक्ती म्हणतो माझं ज्ञान म्हणजे वाळवणं ते खाण्यासारखं आहे, आपण तर काहीच नाही. पण दुर्दैव अवस्था अशी होते, बऱ्याचदा ही चूक होते. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही पाहाल की काही काळ अभ्यास केल्यानंतर आपण फार एक्साइट होतो, पुन्हा गाईड करायला लागतो. गाईडन्स करायला नाही लागत तर विनाकारण ओव्हर कॉन्फिडंट होतो आणि या ओव्हर कॉन्फिडन्स पुन्हा एका तर असं होऊ न देता मी जसं म्हटलं की सक्सेस रिक्वायर्ड राईट सक्सेसफुल मेंटॅलिटी. मेंटॅलिटी डेव्हलप करणं फार गरजेचं तुमच्यासाठी आज. आणि युपीएससी मध्ये फक्त तेवढीच गोष्ट महत्वाची एक लक्षात ठेवा, युपीएससी इज ऍक्च्युअली जर्नी फ्रॉम इन्फॉर्मेशन टू पर्सनॅलिटी. तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे, तुमची विचारसरणी कशी आहे, तुमची विचार त्याला असं म्हणते की अबिलिटीज काय आहे तुमच्याकडं, लायकी काय आहे तुमच्याकडं, ह्याचं परीक्षण म्हणजे युपीएससीचं परीक्षण. तुमच्या हळूहळू लक्षात येईल की फक्त पुस्तकं वाचणं, न्यूजपेपर वाचणं किंवा ह्या गोष्टी पाहणं म्हणजे युपीएससी प्रिपरेशन नाही.
हे चॅलेंज तुम्ही कसं पाहिलं. आणखी मी असं म्हणत होतो की जसं मी सांगितलं की 5 अटेम्प्ट केले, खूप वाईट परिस्थिती आली, क्रिटिसिझम दिले, पण ग्रॅज्युअली माझा ऍटिट्यूड असा झालेला होता. सुरुवातीला मी फार जलस असायचं, बक्सर वाटायचं, खूप स्वार्थी मुलगा होतो. म्हणजे कसं फर्स्ट अटेम्प्टला इंटरव्ह्यू नाही आला, सिलेक्शन नाही झाली इंटरव्ह्यू. मग लोकांनी चर्चा करत होते, अरे हा पहिला आला आणि आम्ही त्यांचं भाषण केलं, असं झालं तसं झालं, अशा प्रकारे चर्चा होती. मी मात्र तसं करत नव्हतं. आपलं सिलेक्शन नाही ना, आपलं जर तुमचं काय करायचं आपलं दुसऱ्याचं जाऊन अभ्यास करायला लागेल. तर थोडक्यात त्याला असं म्हणतात की सेल्फिशपणा म्हणण्यापेक्षा सेल्फ सेंटर ऍटिट्यूड होता. ठीक आहे, नाही झालं आपलं कामाला नसत्या गोष्टी घरात सगळं बसायचं. काही मुलं तरी पिढी असते आपल्याकडे, उगाच गप्पा मारत असते. शरद पवारकडनं 2 मिटिंग घेऊन पाहिजे, त्याच्यावर सांगितलं खूप फालतू राजकारणाचे गप्पा मारा दिवस राहतं आणि त्याला मला तुम्हाला जे सिलेबस दिला आहे त्याच्यापुढे जे चालेल ते तुम्ही टॅकल करा ना. फालतू गोष्टी कशाला गप्पा मारता, ते सायलेंट कामाला द्यायचं नंतर गप्पा मारा. या गोष्टीला काय अर्थ आहे? तुमच्या पुढे चालेल काय अभ्यास काय तो बघा. ठीक आहे, याच्यावर चर्चा करा, नाही असं इतरांमध्ये चर्चा करणं कधीतरी थोडाफार ठीक असतं. विनाकारण ह्या गोष्टीला ऑब्सेस होऊन स्वतःला ट्रॅक सोडू नका. तुम्ही एकदा तुमचा मार्ग काम करता तर दुसरीकडे निघून गेला ना तर त्याच्यावर परत यायला फार मेहनत करावं लागतं. स्वतःच्या अनुभवानं सांगतो. त्यामुळे आज तुम्ही खूप चांगल्या पेजमध्ये आहात. सगळ्या गोष्टी तुम्हाला रेडीमेड समोर मिळत आहेत, सगळ्या गोष्टी रेडीमेड समोर मिळतात. आणि ह्या करत असताना तुम्हाला हार्डवर्क करून स्वतःचा मार्ग ठरवून योग्य प्लॅनिंग करून त्या गोष्टी फक्त एक्झिक्यूट करायच्या लक्षात ठेवा. आणि ही परीक्षा जसं मी म्हटलं, दिस इज द एक्झामिनेशन ऑफ मेंटल स्ट्रेंथ अँड पेशन्स. दिस इज द एक्झामिनेशन ऑफ मेंटल स्ट्रेंथ अँड पेशन्स. ज्यांच्यामध्ये स्ट्रेंथ असते तीच काय असतात, विनर असतात. गेम ऑफ थ्रोन जर तुम्ही पाहिलं असेल है ना, त्याच्यात जॉन्सन मरणार असतो शेवटच्या लढाईत, पण तरी तो उभा राहतो, तरी तो तलवार सोडत नाही, तो लढत असतो, शेवटी तो राजा होतो. अशीची लढाई असते. खूप जास्त वाईट परिस्थिती पण तुमच्या येऊ शकते, आयुष्यात समोर येईल तुमच्यासोबत. पण ज्याला असं मानतं की तुमचे बेसिक रिक्वायरमेंट जे असते पर्सनॅलिटी ती तुम्हाला डेव्हलप करावी लागते. आणि मी जसं म्हटलं खूप सुंदर प्रवास आहे, खूप सुंदर प्रवास. कदाचित आज तुमच्या लक्षात नाही ना, पण माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीला विचारा की 5 वर्ष कशी गेलेली आहे, मी असं सांगितलं खूप सुंदर. जेवढे काय अनुभव आले ते खूप चांगले होते. अनुभव कदाचित त्यावेळेस वाईट उत्तर देणारे असतील, तर आज त्यावेळेस मी अनुभव मी पाहतो त्यावेळेस असं वाटतं की खरंच खूप श्रीमंत बनवणारा हा प्रवास, विचारांना व्यक्तिमत्वाला आयुष्याला श्रीमंत बनवणारा हा प्रवास होता. आणि हा प्रवास इथून पुढच्या आयुष्यामध्ये प्रेरणादायी काम करत असतो. इथून पुढे किती वाईट प्रसंग आले तरी तुमच्या प्रसंगामध्ये हाताळणार नाही उभा राहा. तर तसंही प्रत्येक ऑलमोस्ट ऑल ऍस्पेक्ट आयुष्यामध्ये अशा प्रकारे असतात, ठीक आहे येते. पण त्यांनी जसं म्हटलं की राईट रिक्वायरमेंट आहे, राईट मेंटॅलिटी, राईट एफर्ट्स, राईट थिंग्स, राईट गायडन्स, राईट प्लॅनिंग, या सगळ्या गोष्टी तुम्ही करत राहा, 100% यशस्वी व्हाल. एक उदाहरण सांगतो की कसं असतं की बाजीराव पुस्तकाने नाही पाहिलं. बाजीराव प्रत्येक लढाईत गेल्यानंतर एक जखम घेऊन यायचा अंगावर आणि ते असं तापायचं, हे बघा या लढाईत तुम्हाला एक जखम झाली. आपल्या आयुष्यात गरज असतं की जेवढे वाईट प्रसंग येतात हे प्रसंग नंतर जेव्हा तुम्ही सक्सेसफुल होतात ते प्रसंग तुमच्या पुढं दागिन्यासारखे आयुष्यभर असतात. ह्या काळात सुद्धा मला कोणी हरवू शकलेलं नाही. ज्या लोकांनी माझ्यावर दगड फेकली असे एक होऊ शकत नाही, त्या दगडांनी माझा ताजमहल बांधला आणि त्याचाच कौतुक त्यांना करायला. अशा प्रकारची मानसिकता ज्यावेळेस तुमच्या डेव्हलप होईल, अनबिटिबल मेंटॅलिटी, ठीक आहे किती क्रिटिसिझम करा, ठीक आहे किती वाईट परिस्थिती आहे, ठीक आहे काही चॅलेंजेस होत्या, आय विल स्टँड बाय माय ओन सेल्फ. उभा राहिला पण जसं मी अगोदर म्हटलं डोंट फॉल इन दॅट फेज. सगळ्यात पाळतात तुम्ही पण पाळतोय आणि तुम्ही त्याला कार पळतो की मग ते उत्तर जसं मी तुम्हाला सांगितलं की त्या बेसवर मी आलेलो आहे. तर इम्पल्सिव्ह इमोशनल होऊन इम्प्रेसिव्ह प्रिपेअर करायला जाऊ नका. कॉन्क्रीट मेंटॅलिटी ठेवा, तुमचा स्वतःचा विचार ठेवा आणि ज्यावेळेस हा विचार डेव्हलप होईल त्या दिवशी तुम्ही सुद्धा 100% पीसीच्या प्रिपरेशन मध्ये स्वतःची ताकद लावा. आणि ज्या दिवशी तुम्ही 100% पीसीच्या प्रिपरेशन मध्ये स्वतःची ताकद लावाल त्या दिवशी 100% पीसी तुम्हाला आज मिळेल. ठीक आहे. तर ह्या जनरल गोष्टी किंवा जनरल जो अनुभव होता माझा तुमच्यासमोर मांडला. प्रिपरेशन काय स्ट्रॅटेजी काय गोष्टी बोलत राहू. ज्ञानदीपकडे तुम्हाला गोष्टी सांगितली. माझा एक स्वतःचा ब्लॉग आहे
soumnathtawane.com किंवा drsoumnath.wordpress.com. मला जे अनुभव आले आतापर्यंत त्या गोष्टी वाटल्या की ऑप्शन कसा चूज करायचा, आन्सर रायटिंग कसं करायचं, किंवा त्याच्यानंतर त्याला समजणे की न्यूजपेपर कसा वाटायचा, इंग्रजी कसं इम्प्रूव्ह करायचं वगैरे वगैरे ज्या रिलेटेड गोष्टी असतात. बरेच गैरसमज आपल्यामध्ये असतात. ऑफिस कसं प्रिपेअर करायचं असायला पाहिजे वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये माझं ओपिनियन मी त्या ठिकाणी मांडलेलं आहे. तुम्ही ते जाऊन माझं तुम्हाला वाटत असेल तर वाटल्यास तुम्ही क्वेश्चन विचारा, मी त्याचा आन्सर करण्याचा प्रयत्न करत राहील. आणि एवढं करून मी थांबतो. हे ब्लॉगचे नाव आहेत माझ्या. तर हा ओव्हरऑल प्रवास होता माझं तुमच्याकडून. ते काही मला सांगणं होतं ऍज अ युपीएससी ऍस्पिरंट ते मी सांगितलंय. तुमच्या सर्वांसाठी बेस्ट ऑफ लक. खूप प्रयत्न करा, खूप मेहनत करा. मेहनत करणे खरंच आनंद कशात नसतो एवढं लक्षात ठेवा. ज्या दिवशी तुम्ही ओव्हर द पिरियड ऑफ टाइम या प्रोसेसमध्ये फुल फ्लेज येतात त्या दिवशी तुम्हाला सुद्धा खूप आनंद वाटत असेल. सकाळी 7-8ला लायब्ररीत जाणं, दिवसभर नवीन गोष्टी शिकणं आणि त्या गोष्टी पुन्हा एकदा पेपरमधून मांडणं स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये, स्वतःच्या विचारांमध्ये. यू फील एम्पॉवर्ड. द ओनली थिंग दॅट मेक्स यू रिअल पॉवरफुल इज नॉलेज. आणि दिस इज द प्रोसेस ऑफ गेनिंग नॉलेज. यू विल गेन दिस नॉलेज थ्रू आउट युअर लाईफ. अँड जसं मी सांगितलं की इट विल बिल्ड युअर पर्सनॅलिटी, इट बिल्ड युअर पर्स्पेक्टिव्ह.